नमस्कार मित्रांनो, चुलीवरचे जेवण यूट्यूब चॅनल सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा। आज आपण उपवासाचे रताळ्याचे गुलाबजामुन करणार आहोत। आपण चूल पेटवली, त्यावरती पातेलं ठेवलं आणि त्यामध्ये रताळे उकडायला टाकले। स्वच्छपैकी धुवून घेऊन पण रताळे उकडले आणि उकडल्यावर त्याची साल काढून घेतली। साल काढून घेतल्यावर आपण त्याच चुलीवरती मस्तपैकी पाक पण केला गुलाबजामुनसाठी तयार। गुलाबजामुनच्या पाकासाठी आपण साखर घेतली, पाणी घेतलं आणि वेलची पूड। मग आपण ते रताळे स्मॅश केले आणि स्मॅश केल्यावर त्यामध्ये मिल्क पावडर ॲड करून आपण ते पूर्ण एकजीव करून घेतलं आणि मग ते एकजीव झाल्यावर आपण त्याचे गोल गोळे करून घेतले आणि गोल गोळे केल्यावरती आपण चुलीवरती तेल घेतलंय तळायसाठी आणि मस्त मंद आचेवरती हे गुलाबजामुन तळून घेतलेत। हे तळल्यावर आपण ते पाकामध्ये टाकून दिले। मस्तपैकी लाल कलर आला होता गुलाबजामुनचा। हे उपवासाचे गुलाबजामुन खूप छान लागतात। हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा।